अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा केवाऱ्यांचा तूच स्वामी, अशक्य ही सारे करती, तो शक्य एका क्षणात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगे सदा आम्हा श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। तर आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी। तर मी तुम्हाला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीची खरी हकीकत, खरी कथा सांगणार आहे की ज्यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते। त्याचबरोबर आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। श्री गुरुदेव दत्त देखील लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल। तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल। श्री स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणाला काही माहीत नाही, पण मी स्वामी सूत नावाचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले। त्यांनी स्वामी समर्थ आपला मुलगा म्हणायचे। त्यांच्या अनुभवातून आपल्याला समजेल की स्वामी महाराज कसे प्रकट झाले। शेकडो वर्षापूर्वी एका पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूर पासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर झेलखेडा नावाचे एक गाव होते। त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि वहिनीसोबत राहायचा। तो मुलगा कोणाबरोबरही मिक्स होत नसे। तिथे थोड्याशाच अंतरावर असणारा साधारण एक पडक्या अशा जागेत एक खूप मोठा, भला मोठा असा वटवृक्ष होता। त्यात एक छोटासा दिवा देखील होता आणि त्यात एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती होती। तर तो विजयसिंह आपल्या खिशामध्ये खूप भरून घेऊन जायचा आणि गणपती बाप्पा सोबत खेळायचा। पण तो मुलगा गणपती बाप्पाला आपला मित्र म्हणून त्याचा ही डाव स्वतः खेळून घ्यायचा। असे खूप दिवस चालले। एक दिवशी जसजसे दिवस जात होते तसे परमात्म्याला आपला आविष्कार दाखवायची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंहला कारण पडून आपला आविष्कार दाखवला। तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया। विजयसिंह आपल्या रोजच्या पद्धतीप्रमाणे त्याही दिवशी बाप्पाकडे गेला, पण बरोबर त्याने गोट्याही नेल्या होत्या। आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपण खेळतो आणि आज आपण खेळायचे तर बाप्पा सोबतच खेळायचे। त्याने बाप्पांच्या मूर्तीसमोर सर्व गोट्या टाकल्या व तो बोलला, बाप्पा, रोज मीच तुमचा डाव खेळतो, पण आज नाही, आज तुम्हीच तुमचा डाव खेळायचा आहे। बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघाले। हे शब्द निघता क्षणी धरणी कंपित होऊ लागले, सर्व ढग जमून अंधार होऊ लागला, वारे वेगाने वाहू लागले आणि कोणाला काही कळेना की काय होतंय। पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्या आगमनाची ही सूचना होती। आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणीत उभंगली एका 8 वर्षाची अतिशय तेजस्वी अशी एक बालमूर्ती प्रकट झाली आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते। विजयसिंह बघताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला उधार दिल्या आणि परत भेट वचन देऊन ते गुप्त झाले। थोडक्यात स्वामींचा अवतार हस्तिनापूर पासून 24 किलोमीटर अंतरावर छेलखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ श्री गणेश मूर्तीच्या शेजारी झाला। आता शंका ही उपस्थित होते की ही गोष्ट कशी समजली। तर एक दिवस स्वामींनी हरिभाऊंना जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास। सर्व गरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर। हे ऐकून हरिभाऊंना खूप रडू कोसळलं, कारण ते तर एक छोट्या इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज त्यांना सर्व सोडायला सांगत होते। हे पाहून त्यांना थोडं रडू आले। तेव्हा स्वामी महाराज त्यांना म्हणाले, रडतोस काय? माझे पोट बघ किती मोठे झाले आहे, त्यावर हात फिरवून बघ। ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना अक्षरशः ध्यान लागले आणि त्यांना समजले की त्यांचे सर्व जन्म त्यांना आठवू लागले आणि त्यातलीच त्यांना एक आपला जन्म आठवला। तर तो म्हणजे विजयसिंह, म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर तो स्वामी स्वतःचा पूर्व अवतार होता। आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला। या सर्व गोष्टींना स्वामी महाराजांनी स्वतः मान्यता देखील
दिलेली आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज हे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान आहे. आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. श्रीपाद, श्री वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत, अशी मान्यता आहे. अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले गणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. असे म्हणतात, मी नरसिंह म्हणून श्रीशैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे. हे स्वामींचे उद्धार ते नरसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. श्री स्वामी समर्थ महाराज 19व्या शतकात होऊन गेले. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनीही वावरले. महाराष्ट्र व कर्नाटकात त्यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार केला. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. इसवी सन 1459 मध्ये स्वामींनी गणगापुरात श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनातून अदृश्य झाले. कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. त्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वाळू रचले होते. एक दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडत असताना त्यांच्या हातून त्या लाकूडतोड्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावरती पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामींनी भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा प्रकट व्हायचे ठरवले. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश उडून उद्धवासमोर एक जणूबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून या पुरुषाला जखम झाले या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय देखील वाटू लागले. पण भक्तांकडे मायेने पाहणाऱ्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातरी प्रयाण केले. गंगावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली. यानंतर पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ असे भ्रमण करत सोलापूर व अक्कलकोट असा सर्व ज्ञात प्रवास करण्याआधी महाराजांनी भारत भ्रमण केले होते. त्यांच्या या भ्रमणात त्यांनी अनेकांना दृष्टांत देखील दिले. इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले व तिथल्या 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. तेथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. एका विलासी चीनी दाम्पत्याचे गर्भहरण केले. हरिराजे निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा शिकवला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीस आले. तेथे बडोद्याचे आळवणे बुवा नावाचे सत्पुरुष दर्शनासाठी म्हणून आपल्या 3 शिष्यांसह आले होते. ते सर्वजण आजारी पडून विकलांग झाले होते. कोणाला मदत मागावी एवढी शक्ती त्यांच्यात उरली नव्हती. त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली. तितक्यात स्वामी महाराजांनी स्वारी तेथे आले. त्यांनी आपल्या कृपा कटाक्षाने त्यांचा आजार पडवला व नंतर त्यांना पोटभर जेवण देखील दिले. स्वामींमुळे त्यांच्या जीवनात प्राप्त झालेल्या आळवणी बुवाने त्यांना आपण कोण आहोत, कुठून आला आहोत असा प्रश्न विचारला असता स्वामी महाराज म्हणाले, माझा संचार सर्व विश्वात आहे, पण सह्याद्री पर्वत, गिरनार पर्वत, काशी क्षेत्र, मातापूर, करवीर, पंचाळेश्वर, कुरुपूर, औदुंबर तसेच कंचननगर, नरसिंहवाडी, गणगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत. हे ऐकून लोकांना अचंबा वाटला. अळवणी बुवांनी तर महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून ते खुद नरसिंह सरस्वती आहेत असा निष्कर्ष काढला. स्वामी समर्थ महाराज तिथे याच नावाने प्रसिद्ध झाले. अळवणी बुवांनी घडलेला सारा वृत्तांत बडोद्याला जाऊन लोकांना सांगितला. पुढे अळवणी बुवांना स्वामी समर्थ भक्त म्हणून ख्याती देखील मिळाली. नारायण सरोवरात स्नान करण्याचा महिमा मोठा होता. तिथे स्नान करण्यास भाविकांची नेहमी गर्दी असे. तेथील मन भरपूर पैसे घेतल्याशिवाय कोणालाही स्नान करू देत नसत.
त्यांनी पैसे वसूल करण्यासाठी 4 गुंडही पोहोचून ठेवले. स्वामी समर्थ तिथे स्नानाला आले तेव्हा त्या गुंडांनी त्यांना अडवले व पैसे मागितले. स्वामी समर्थांजवळ कोठून पैसे असणार ते काही न बोलता स्नानासाठी तलावाकडे निघाले. ते पाहून गुंडांचे पित्तच खवळले. ते त्यांना मारायला धावले. तेवढ्या स्वामींनी त्यांच्यावरून उडी मारत तलावातील पाण्यावर आपली बैठक मांडली. ती किमया पाहून गुंडवत्यांना पोहणारा महंत तळ्यावर आला. ते स्वामी समर्थांना शरण गेले. अशा प्रकारे स्वामींनी लोकांना भक्ती मार्गास लावले. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या मुजोरांना वठणीवर आणले. धर्माचे सत्य स्वरूप लोकांना समजावून सांगितले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवार दिनांक 30 एप्रिल अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थान मध्यान्हकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांचे परमशिष्य चोडप्पा यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधीस्थ करण्यात आले. असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळीवनात लुप्त झाले तरी देखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत. म्हणून त्या स्वामींबद्दल म्हणतात, सबसे बडा गुरु से बडा गुरु का ध्यास और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींना भजन कीर्तनाची व तांबड्या फुलांची त्यांना अतिशय आवड असे. पुरणपोळी, बेसनाचे लाडू, भजी तसेच कळबोळी वगैरे पदार्थ त्यांना अत्यंत आवडत असे. पुत्री व गायीवर त्यांचे फार प्रेम होते. वृक्षांचे एक पानही तोडलेले त्यांना आवडत नसे. श्री स्वामी समर्थ महाराज येणाऱ्या भक्तांचे काम मनात असल्यास परदेशी करत असे, नाही तर कसोटीचे प्रसंग निर्माण करूनही विलंब लावत. श्री महाराजांचे बोलणे ठाशी व करारी असे. परमेश्वराचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत असे. त्यांना निद्रा अशी नव्हती. गाय गुरांच्या साऱ्या पाण्यांवर त्यांचे बारकाईने लक्ष असे. त्यांना पावसात फिरण्याची आवड देखील होती. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तेजस्वी मूर्तीकडे पाहिल्यावर चित्तांत अत्यंत आदर उत्पन्न होतो. श्री सोमनाथ पासून जगन्नाथ पर्यंत तसेच श्री काशी विश्वेश्वरापासून श्री ज्ञानेश्वरापर्यंत अग्नी स्त्री पुरुषांना व अबालवृद्धांना त्या निमित्ताने श्री स्वामी समर्थांनी आपल्याकडे आकर्षित करून घेतले. त्यांच्यावर निरापवाद कृपेचा अमृत वर्षाव केला. सर्व जीव मात्राविषयी त्यांच्या कुसुम कोमल अंतःकरणात अमर्याद प्रेम बरसत असे. त्यामुळे अंतरी कोणताही हेतू ठेवून कोणी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास गेल्यास तो अंतर्बाह्य बदलून जाते. श्री स्वामी समर्थ भक्तांना दाखवले तेव्हा प्रत्येकाला त्या छायाचित्रात आपापले कुलदैव दिसू लागले. चराचरव्यापी परमेश्वरा विश्वरूप हे तेच नव्हे का? परमेश्वर औदुंबराचा डाव डगमगला आणि रुद्रस्तुतीच्या भुकलेला त्यांच्या खऱ्या भक्तीची भूक आणि अंतःकरणातून निर्माण झालेल्या प्रेमाची तहान लागलेलीच असते. या तहान भुकेतूनच त्या कबीराचे शेले विणतो, जनाईला दडू लागतो, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतो, श्री एकनाथांच्या घरी कावडीने पाणी भरतो, पांडवांनी केलेल्या यज्ञात पुष्टी खरगटी काढतो, सदित्वाचे रक्षण करण्यासाठी सागराचे उल्लंघन करतो, धर्म संरक्षणासाठी भवानी तलवारी बनतो, परमेश्वर भक्त भाव पाहतो. हाच परमेश्वर एकाच वेळी अक्कलकोटला व मुंबईला असतो. हाच परमेश्वर समुद्रात बुडणार आहे नाव्याला आधार देऊन वाचवतो. हाच परमेश्वर मंबा गार्डन साहेबांचे विषारी किरूडचे विष तांदळाच्या तोडाने व आळूच्या रसाने उतरवतो. बसपाची भक्ती पाहून हाच परमेश्वर त्याला सर्पाचे सोने करून देतो. या परमेश्वराला पाहून वांज म्हशीला पाना फुटतो. हाच परमेश्वर रेड्याच्या मुखातून वेड वळवितो. तसेच पिंड चालवत एक दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांनी एकाएकी अंगावरील कपडे काढून टाकले, डोक्यावरची टोपी फेकून दिली व पितांबर सोडून अंगाला गुंडाळ. त्यांच्या नेत्रातून खडखडा अश्रू वाहू लागले. दिवसभर ते उदास होते. तोंडाने ते सारखे म्हणत होते, पंढरीच्या लोका कितीक मारू हका, तिथे माझा सखा पांडुरंग. पंढरीच्या लोका किती मारू हका, तिथे माझा सखडा पांडुरंग. त्याच्या अंतरसाक्षीत्वाचा प्रत्यय दुसऱ्या दिवशी आला, ज्या दिवशी श्री स्वामी समर्थ विमनस्क होते. त्याच दिवशी कोणी यवनाने श्री पांडुरंगाच्या पायावर दगड मारला होता. श्री पांडुरंगाचा दुखापत होता. श्री स्वामी समर्थ त्यांच्या नेत्रातून चंद्रभागा वाहू लागली. श्री महाराजांनी
याचे सनत आल्याने नवचैतन्यमय जीवन प्राप्त करून दिले. मुंबईत हरिभाऊ उर्फ स्वामी सुत हे नोकरीस होते. एका व्यवहारात झालेल्या नफ्याबद्दल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास गेले. त्यावेळी श्री स्वामींनी हरिभाऊंवर कृपादृष्टी टाकली व त्यांना पादुका करून आणण्यास सांगितले. मुंबईस परत आल्यावर त्यांचे दोनच स्नेही आपल्याला उद्योगात मग्न झाले, परंतु हरिभाऊंनी मात्र श्री समर्थांशिवाय काही सुचेना. संसारातील त्यांचे चित्त उडाले. त्यांनी चांदीच्या पादुका तयार केल्या. अक्कलकोटला स्वामी दर्शनास आले. स्वामींनी त्या पादुका सतत 14 दिवस आपल्या पायात ठेवल्या व आपले आत्मलिंग म्हणून हरिभाऊंना दिल्या. श्री स्वामी समर्थांनी हरिभाऊंना आज्ञा केली, तू माझा सुत आहेस. धंदा रोजगार सोडून बंदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ध्वजा उभी कर. श्री स्वामी महाराजांच्या प्रसादित पादुका मस्तके धारण करताच हरिभाऊला आत्मज्ञान प्राप्त झाले. मुंबईस परतताच त्यांनी श्री आज्ञेप्रमाणे आपला सर्व संसार लुटून टाकला. सर्व सोने ब्राह्मणास वाटवून दिले. धर्मपत्नीने त्याचे मंगळसूत्रही काढून दिले. तिला एक पांढरे पातळ व स्वतः असे कपनी ठेवले. श्री स्वामी समर्थांची अनन्यसाधारण भक्ती केली. या थोर स्वामी सुताचे श्री स्वामी समर्थांच्या अगोदर श्रावण्य वैद्य प्रतिपदेस निर्माण झाले. श्री महाराजांचे एकनिष्ठ भक्त म्हणजे चोडप्पा हे होते. श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटला आल्यानंतर जर कोणाकडूनच 3 दिवसाचे उपवासानंतर प्रथम चोडप्पांकडे श्री स्वामींनी अन्नभक्षण केले. एक वेळेस मनुष्य घरात आपल्याबद्दल घरातील बायका माणसाने चोडप्पांना खूप खूप त्रास दिला. श्री स्वामी समर्थांनी त्यांची अग्निपरीक्षा पाहिली. घरातील वस्तू कोणासही द्यावी, धान्य घालावे, घरात कोठेही मलमूत्र विसर्जन करावे. घरातील मंडळी त्रास होऊन गेले, पण चोडप्पा मात्र जाणून होते की महाराज हे अति माणूस आहेत, सामान्य कोटीतील नाही. घरातील भांडी कुंडी देखील गहाण टाकून त्यांनी श्री महाराजांची सेवा केली. श्री महाराजांच्या निर्वाणापूर्वी 6 महिने अगोदर स्वामी भक्त चोडप्पा यांचा अंत झाला. श्री महाराजांचे एक थोर भक्त श्री बाळप्पा महाराज धारबाड जिल्ह्यातील कर्जगी तालुक्यातील हवेली या गावचे राहणारे हे यजुर्वेदी ब्राह्मण. घरी सावकरी सराफे, गंजात लक्ष्मी, संसारात कोणतीही कमी नाही. पण एके दिवशी अचानक मनात वैराग्य उत्पन्न झाले. सद्गुरू प्राप्तीविषयी विलक्षण तळमळ लागले. वय अवघे 30 वर्षाचे बाळप्पा गंगापुरास आले. त्या ठिकाणी दृष्टांत झाला की अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थांची सेवा करावी. त्यानंतर बाळप्पा अक्कलकोटातच आले. त्यांनी पाहता 60 जन्मांची ओळख असल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थांना आनंद व्यक्त केला. बाळप्पाने श्री स्वामी समर्थांनी अनन्य सेवा केली. श्री महाराजांच्या अंतरीच्या खुणा ते बिनचूक सांगत असत. साधका अवस्थेत त्यांच्या दैवी सामर्थ्याच्या प्रचिती. श्री स्वामी समर्थांच्या निर्वाणानंतर ते 32 वर्ष हयात होते. शके 1800 बहुधान्य नाम संवत्सरे चैत्र वद्य त्रयोदशीला मंगळवारी दुपारी 4 वाजता श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्ता श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला. त्या समय श्री स्वामी मुखातून खसखशी एवढे 3 पांढरे दाणे बाहेर पडले. श्री स्वामी समर्थांना समाधीस्थ होऊन 140 वर्ष उलटून गेले आहे. या काळात अक्कलकोट, मुंबई, पुणे, सुरत, बडोदा, जालना, विजापूर, वसई, ठाणे, चिपळूण, गोवा, फलटण अशा अनेक ठिकाणी मठ स्थापन झाले आहेत. पार्थिव देहाने स्वामी आपल्यातून गेले असले तरी जिंदा आहे हे त्यांचे वचन भक्तजनांना आधार देते. ज्या ज्या वेळी आपण त्यांचे स्मरण करू तेव्हा स्वामी महाराज नक्कीच आपले सर्व प्रश्न सोडवत असतात. तुम्हाला जर ही माहिती, ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि नक्की कमेंट करून लिहा श्री स्वामी समर्थ. आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी, तर त्यासाठी नक्की स्वामी महाराजांना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. श्री दत्त गुरु महाराज की जय. धन्यवाद.